तर हिंगोलीमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा असल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। औंढा नागनाथ नांदेड या महामार्ग त्यांनी रोखून धरलेला आहे। शेतकऱ्यांनी तासभर हा महामार्ग रोखलेला आहे। तातडीनं पेट्रोल डिझेल उपलब्ध करून द्या अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे। हिंगोली जिल्ह्यात डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर रांगा लावलेल्या आहेत। दुसरीकडे शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी औंढा नागनाथ ते नांदेड या राज्य महामार्गावरील चौंडी आंबा या परिसरात शेतकऱ्यांनी राज्य महामार्ग रोखून धरला आणि रास्ता रोको केला। कामाधंद्याचे दिवस असून शेतकरी आले, त्यांचं सुद्धा मनापासून आम्ही आभार मानू। कारण एकही जरी माणूस असला, आज बघा सरकारची भूमिका तर सरकारनं प्राधान्यानं शेतकऱ्यांना डिझेल देणं गरजेचं आहे, परंतु आम्ही रोज पाहतो आहोत की प्रत्येक पंपावर बेरात्री कॅन मध्ये गुत्तेदाराला तेल दिले जाते, परंतु शेतकऱ्याला कॅन मध्ये तेल दिले जात नाही। आमचं 25 किलोमीटरवरचं ट्रॅक्टर घेऊन आम्हाला पंपावर यावं लागतं। शेतकऱ्याचं एवढं प्रचंड नुकसान याच्यामध्ये आहे आणि त्या माध्यमातून ट्रॅक्टरवाल्यांनी आज सगळ्या मशागतीचे रेट वाढवून ठेवलेत। शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, त्याला रोजगार भेटत नाहीत, माणसांचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामध्ये हे नवीन डिझेलचं आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतो आहोत आज परिस्थिती अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये खतं सुद्धा मिळणार नाहीत, इतकी भयानक परिस्थिती या सरकारच्या नाकर्तेपणामुळे या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आम्ही काक्रोश झालो। आमच्या अभिजित दिपकेनं जगाला दाखवून दिलं की इथल्या व्यवस्थेनं, इथल्या प्रस्थापितांनी, इथल्या राज्य व्यवस्थेनं आमच्या सगळ्या बहुजनाच्या लेकरांना कॉक्रोच करून टाकलेले। पण कॉक्रोचला काय भावना आहे? रांगा लावायच्या नाही तर काय करायचं मग कॉक्रोच? याला उत्तर नाही, हा असंतोष आहे आणि म्हणून सगळे कॉक्रोच एका जागी येतील आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देतील, हीच फक्त आशा आहे।